नमस्कार एव्हरीवन. आजचा व्हिडिओ हा तुमच्या सर्वांसाठी फार जास्ती महत्त्वाचा असणार आहे, कारण की आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही स्वतः सांगू शकणार आहात की मार्केट स्वस्त आहे की महाग आहे. आणि ह्या गोष्टीचा फायदा तुम्ही म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर असो, तुम्ही SIP करत असो, तुम्ही लमसम करत असो किंवा तुम्ही स्टॉक्समध्ये डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करत असो, या गोष्टीचा फायदा तुमच्या सर्वांसाठी खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. कारण की लक्षात घ्या, मार्केट स्वस्त असताना केलेली इन्व्हेस्टमेंट ही कधीही जास्ती रिटर्न देते जर त्याचं कंपॅरिझन आपण मार्केट महाग असताना केलेल्या इन्व्हेस्टमेंटसोबत केलं तर यासाठी मी आज तुमच्यासाठी 2 फ्रेमवर्क घेऊन आलेलो आहे. या 2 फ्रेमवर्कचा वापर केला आणि दोघांना एकमेकांशी जुळून घेतलं तर तुम्हाला अंदाज लावता येणार आहे, सांगता येणार आहे की मार्केट स्वस्त आहे की महाग आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, या व्हिडिओचा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे की तुम्ही तुमचं इमोशन्स बाजूला काढून तुम्हाला मॅथमॅटिकली सांगता येणार आहे. नंबर्स तुम्हाला सांगतील की काय करायचं आहे. आणि जेव्हा पण इमोशन बाजूला काढलं जातात त्यावेळेस आपण डिसिजन घेणं जास्ती आपल्यासाठी सोयीस्कर जात असतं. आता मी तुम्हाला माझ्या स्लाईड्सवर घेऊन जातो आहे, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आपण काय बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. सो फर्स्ट सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे की आपण मॅथमॅटिकल फ्रेमवर्क करतो आहे तयार. बरोबर आहे ना, की कुठल्याही गोष्टीचं जो आपण निर्णय घेतो आहे, जो इन्व्हेस्टमेंट करताना जो आपण निर्णय घेणार आहे तो कशाच्या बेसिसवर घेणार आहे, मॅथमॅटिकल बेसिसवर घेणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला जी मार्केट पडल्यामुळे स्ट्रेस होतो त्या स्ट्रेसपासून आपण बाजूला जाणार आहे आणि इमोशन्सपासून तर डेटापर्यंत आपल्याला जायचं आहे. लक्षात घ्या, रिटेल इन्व्हेस्टरचा सगळ्यात मेजर ड्रॉबॅक हाच आहे की आपण इमोशन्सला जास्त महत्त्व देतो. म्हणजे आपण आपल्या व्यावहारिक लाईफमध्ये ना इमोशन्सला महत्त्व देत नाही. आपण आपल्या करिअरमध्ये एकदम प्रॅक्टिकल असतो, सगळं असतं. पण जेव्हा इन्व्हेस्टिंगची वेळ येते आणि आपल्याला डोळ्यापुढे दिसतं युद्ध चालू आहे, युद्धाची वाईटात वाईट वेळ येणार आहे, उद्या जाऊन मोठा बॉम्ब पडणार आहे, आणि आपण निर्णय घेतो की आपण बॅकआउट झालो पाहिजे. पण ॲक्च्युली मॅथमॅटिकली तो इन्व्हेस्ट करण्याचा पिरियड असू शकतो. तेच आपण शिकणार आहे कशा पद्धतीने बघायचं. बघा, हा जो इमोशनल पेंड्युलम आहे हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. मी असं अजिबात म्हणणार नाही की माझ्याही आयुष्यात नाही आहे. आपल्याला नॉलेज घेतो आहे आपण, आपल्याकडे नॉलेज आहे, पण आपल्याला काहीतरी घडलं, समजा कोविडसारखी सिच्युएशन आली आणि माझी इन्व्हेस्टमेंट पूर्ण जर मार्केटमध्ये, तर मला भीती वाटणारच. त्याच्याबद्दल तुम्ही काहीच करू नाही शकत. तर हे जे फिअर असतं मार्केटमध्ये, तर काही दिवसांमध्येच असं होतं की त्याचं फोमो तयार होतो. म्हणजे कसं, मी तुम्हाला सांगतो की मागे आत्ता 28 मार्चला मार्केट बऱ्यापैकी खाली पडलं आणि 22,000च्या जवळपास निफ्टी आला. आणि आत्ता जर तुम्ही काल परवाचं बघितलं तर 10% प्लस झालेलं आहे मार्केट त्या लेवलपासून. सो ओव्हरऑल त्या ठिकाणी ज्यावेळेस मार्केट 22,000 एवढं खाली पडलेलं होतं त्यावेळेस बरेच लोक म्हणत होते की अजून पडणार आहे, त्यावेळेस इन्व्हेस्ट करू. आणि आता त्या लोकांनी मिस केलेलं आहे आणि त्यांना 10% वरती बाईंग करावी लागते. तर हा प्रॉब्लेम येऊ नये त्याच्यासाठी आपल्याकडे सोल्युशन आहे. बघा, सोल्युशनचा फायदा काय होणार आहे की समजा 2020चा क्रॅश होता, लेटेस्ट से हा कोविडचा क्रॅश होता. या कोविडच्या क्रॅशमध्ये जर माझ्या मॅथमॅटिकल फॉर्म्युल्यानी किंवा ज्या माझं मॅथमॅटिकल इंडिकेटर त्यांनी जर मला सांगितलं की आपण बाय केलं पाहिजे, ते पण ॲग्रेसिव्हली बाय केलं पाहिजे, ओके, ॲग्रेसिव्हली बाय केलं पाहिजे, तर इथे ज्यांनी इन्व्हेस्ट केलेलं आहे 2020च्या क्रॅशमध्ये, तुम्ही SIP असो, स्टॉक्स असो किंवा तुम्ही लमसम म्युच्युअल फंडमध्ये असो, तर आज 2022मध्ये जो रशिया युक्रेनचा वॉर झाला आणि आता 2026मध्ये जो US आणि इराणचा वॉर झाला, 2 वर्षांपासून आत्ता मार्केटने 0 रिटर्न दिलेला आहे. पण तरीही हे जे इन्व्हेस्टर आहे ज्यांनी 2020पासून इन्व्हेस्ट केलेले आहे त्यांची SIP असो, स्टॉक्स असो किंवा लमसम असो, ते चांगल्या रिटर्न्समध्ये आहेत. का? बिकॉज त्यांनी कळत असो किंवा न कळत असो मॅथमॅटिकली योग्य लेवलला बाईंग केलेली. त्याच्यामुळे आपण फिअर आणि ग्रीड हे जे 2 आपले मेजर एनिमी आहे इन्व्हेस्टिंगमध्ये, त्यांना आपण जर इलिमिनेट केलं तर आपल्याला फार जास्त फायदा होऊ शकतो. तर आपला जो फ्रेमवर्क आहे तो काय बेसिसवर राहणार आहे की समजा आपली एक गाडी आहे, गाड्यांचे जे मीटर्स असतात, स्पीडोमीटर वगैरे, हे मीटर्स आहेत, बरोबर. या स्पीड मीटर्समध्ये आपल्याला बघायचं आहे की स्पीड कसं आहे, ठीक आहे. स्पीड कसं आहे, जास्ती असो की स्पीड कमी असो, आपलं इंजिन मात्र चालू राहतं. हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे की तुमची जी SIP आहे, जी तुमच्या लाईफच्या इम्पॉर्टंट गोलसाठी तयार केलेली जी SIP आहे ती चालू राहिली पाहिजे. त्याच्यामध्ये काहीच अडथळा नका आणू, मार्केट स्वस्त असो की महाग असो, ओके. पण ज्यावेळेस तुम्हाला कळतं की मार्केट स्वस्त आहे
त्यावेळेस आपण आपल्या गाडीच्या इंजिन चालू आहे आणि त्यावेळेस आपण ॲक्सेलरेटर दाबू शकतो. ॲक्सेलरेटर दाबू शकतो याचा अर्थ काय, माझी जी SIP चालू आहे तिला मी डबल करू शकतो, किंवा मी लमसम इन्व्हेस्टमेंट ॲग्रेसिव्हली करू शकतो, किंवा मी चांगले जे स्टॉक्स आहे ते ॲग्रेसिव्हली बाय करू शकतो. या ठिकाणी केलेली बाईंग मला लाँग टर्ममध्ये अल्फा जनरेट करून देईल. अल्फा म्हणजे नॉर्मलपेक्षा जास्ती रिटर्न्स. तर आपली जी मेजर इम्पॉर्टंट पॉईंट आहे, इथे एक गैरसमज होऊ शकतो की SIP आपण तेव्हाच केली पाहिजे जेव्हा मार्केट स्वस्त आहे. तर असं नाही आहे. SIP ही कंटिन्युअसली महाग मार्केट स्वस्त मार्केटमध्ये चालू राहिली पाहिजे, पण जे आपण ॲसेट ॲलोकेशन करतो ते हे या मार्केटच्या स्वस्त आणि महाग या गोष्टींना बघून केलं पाहिजे. मोस्ट इम्पॉर्टंटली स्टॉक इन्व्हेस्टरसाठी सुद्धा ही खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट असणार आहे. आपलं पहिलं जे इन्स्ट्रुमेंट आहे हे जे मार्केट स्वस्त आहे की महाग आहे हे जाणून घेण्यासाठी, ते आहे PE रेशो. आणि मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे PE रेशोचा अर्थ काय. P म्हणजे प्राईस आणि E म्हणजे अर्निंग्स. जर समजा PE रेशो 20 आहे तर आपण तो लिहिताना कसा लिहायचा, 20/1, म्हणजे ₹1 कमवण्यासाठी मला ₹20 गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. आणि हा जो PE रेशो आहे, हा जो आपण बघणार आहोत, तुम्हालासुद्धा जो बघायचा आहे तो निफ्टीचा PE रेशो बघायचा आहे. आपण स्टॉक्सचा PE रेशो बघायचा नाही आहे, किंवा स्टॉक्सच्या PE रेशोबद्दल हे मी तुम्हाला शिकवतो आहे ते वापरायचं नाही आहे. त्याच्यात तो पार्ट वेगळा आणि हा पार्ट वेगळा. हे आपण ओव्हरऑल मार्केट स्वस्त आहे का ते बघण्याचा प्रयत्न करतो. तर निफ्टीचा PE रेशो म्हणजे काय, की ₹1 कमवण्यासाठी किती इन्व्हेस्ट करावे लागणार, तो असणार आहे PE. आणि हा जो PE रेशो आहे हा आजच्या दृष्टीने म्हणजे एप्रिल 2026च्या हिशोबाने मी रेंज तयार केलेली. ही रेंज वेळोवेळी चेंज होत राहते इंटरेस्ट रेटनुसार, त्याच्यामुळे मी हे तारीख सांगतो की एप्रिल 2026नुसार ही जी रेंज आहे ती आहे 15 ते 20. जर PE रेशो असेल निफ्टीचा तर त्याला आपण म्हणणार आहे लो रेंज ऑफ PE, लो PE. जर निफ्टीचा PE हा 21 ते 25च्या मध्ये असेल तर त्याला आपण म्हणणार आहे फेअर PE. आणि जर 25पेक्षा जास्ती असणार आहे, 25पेक्षा मोर असणार आहे, तर त्याला आपण म्हणणार आहे हाय PE. ओके, मोर दॅन 25. तर आता ह्या ठिकाणी ह्या सोप्या गोष्टीचा जर आपण यूज केला, ही जी रेंज आहे, ही जी मी तुमच्यासमोर जी रेंज काढलेली आहे, हिचा जो आपण वापर केला आणि त्याच्याबरोबर दुसरं एक इंडिकेटर आहे जे पुढे येतं आहे मार्केट कॅप टू GDP, त्या दोघांना जर एकत्र केलं तर आपल्याला बऱ्यापैकी अंदाज येत असतो की ब्रॉड मार्केटमध्ये स्वस्त चालू आहे की महाग चालू आहे. तर आता आपल्याला करायचं काय, ॲक्शन काय घ्यायची हे माहिती असताना, तर ज्यावेळेस माझा PEचा झोन लो असणार आहे, ज्यावेळेस माझा लो PE असणार आहे, त्यावेळेस मी काय करणार आहे, माझी SIP ही डबल किंवा ट्रिपल करणार आहे, म्हणजे 2x किंवा 3x करणार आहे. याच्याने काय होईल की ज्यावेळेस PE हा कमी आहे तो नॉर्मलपर्यंत जाईल किंवा भविष्यात तो हायपर्यंत पण जाईल. तर या ठिकाणी जी आपण आपली SIP डबल किंवा ट्रिपल करतो आहे त्याच्यामुळे आपल्याला लाँग टर्ममध्ये आपले रिटर्न्स थोडेसे वाढण्यासाठी मदत होईल. आणि याच लो PEच्या रेंजमध्ये आपण लमसम इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये आणि स्टॉक्स जे असतात चांगले स्टॉक्स ते ॲग्रेसिव्हली ॲड करू शकतो. आता इथे पण मी एक डिस्क्लेमर देतो की तुम्हाला ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड ॲडवायझरचा सल्ला घेतला पाहिजे. ओके, ज्यावेळेस PEची रेंज ही मीडियम आहे म्हणजे 21 ते 25, त्यावेळेस तुमची SIP जी नॉर्मल चालू आहे ती चालूच असली पाहिजे. मात्र जेव्हा तुम्ही लमसम आणि स्टॉक्सचा विचार कराल या केसमध्ये, फेअर PEच्या केसमध्ये, तर तुम्हाला सिलेक्टिव्ह होऊन जायचं आहे. ओके, सिलेक्टिव्हली तुम्हाला स्टॉक सिलेक्ट करायचे. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करता येणार नाही आहे या पिरियडमध्ये, कारण की या ठिकाणी काही गोष्टी महाग काही स्वस्त असा मिक्सचर असणार आहे. मात्र ज्यावेळेस PE तुमचा 25पेक्षा जास्त असणार आहे निफ्टीचा, ओके, हे सगळे आम्ही निफ्टीबद्दलच आपण बोलतो आहे, तर त्यावेळेस नॉर्मल SIP तर चालूच राहील, पण तुम्हाला लमसम किंवा स्टॉक्स हे टोटली अवॉइड करायचे या सिच्युएशनमध्ये. कारण की या सिच्युएशनमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट ही लाँग टर्ममध्ये तुम्हाला चांगला रिटर्न देण्याची प्रोबॅबिलिटी फार कमी असते. हा जो पिरियड असतो हा इन्व्हेस्टरसाठी नसून हा ट्रेडर्ससाठी असतो. दुसरं इन्स्ट्रुमेंट आहे आपलं बफेट इंडिकेटर. म्हणजे ॲक्च्युली हे इंडिकेटर आहे मार्केट कॅप टू GDP. म्हणजे आपल्या देशाचा जो GDP आहे
आणि आपल्या निफ्टीचा किंवा BSEचा जो मार्केट कॅप आहे, ह्या दोघांचं जर आपण एक मार्केट कॅपला डिवायडेड बाय GDP केलं तर तो 1 आला पाहिजे, 1/1 आला पाहिजे. तर जनरली काय होतं, जर नॉर्मल सिच्युएशनमध्ये हा 1च्या जवळपास असतो. जर मार्केट खूप महाग गेलं तर त्यावेळेस तो 1.5पेक्षा पुढे निघून जातो, आणि मार्केट खूप स्वस्त गेलं तर 0.7 किंवा 0.5च्या जवळपास येऊन जातो. तर आपल्याला या 2 गोष्टींचा वापर करता आला पाहिजे. म्हणजे पीची रेंज किती असली पाहिजे, लो असली पाहिजे, आणि मार्केट कॅप टू GDP पण किती असला पाहिजे, <1 असला पाहिजे. या दोन्ही गोष्टी जेव्हा एकमेकांना सोबत देतात, साथ देतात, त्यावेळेस आपण म्हणू शकतो की मार्केट हे स्वस्त किंवा अंडर व्हॅल्यूड आहे. आणि या अंडर व्हॅल्यूड मार्केटमध्ये आपण बऱ्यापैकी ॲग्रेसिव्हली विथ द हेल्प ऑफ युअर ॲडवायझर, मेंटर और म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर इन्व्हेस्टमेंट करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला ही स्केल आहे बघा, मी आत्ता जस्ट तुम्हाला सांगितलं, ही स्केल आहे मार्केट कॅप टू GDPची. 1 to 1.3ची जी रेंज आहे ती असते फेअर मार्केट कॅप टू GDP. 1.5पेक्षा जास्ती असेल तर हाय, आणि <0.9 किंवा <0.8 जर बघितला तर त्याला म्हणतात लो रेंज ऑफ मार्केट कॅप टू GDP. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, मार्केट कॅप टू GDP आणि PE रेशो या दोघांना एकत्रित वापरायचं, सेपरेट नाही वापरायचं, म्हणजे आपली चूक होण्याची शक्यता ही कमी होऊन जाते. ठीक आहे. नेक्स्ट, आता हा महत्त्वाचा पॉईंट आहे, जो तुम्हाला मी आधीच सांगितला, की तुमचं जे इंजिन आहे ते कायम चालू राहिलं पाहिजे. म्हणजे तुमची जी SIP आहे ती, मार्केट तुम्हाला वाटत असेल की मार्केट एक्सपेन्सिव्ह आहे तरीही चालू राहिली पाहिजे. तुम्हाला वाटतं आहे की मार्केट स्वस्त आहे म्हणजे चीप आहे तरीही चालू राहिली पाहिजे. तुम्हाला वाटतं आहे मार्केट फेअर आहे तरीही चालू राहिली पाहिजे. फक्त तुम्ही चीप आणि फेअरमध्ये SIP थोडीशी इन्क्रीज करू शकतात, आणि ज्यावेळेस मार्केट एक्सपेन्सिव्ह होतं त्यावेळेस योग्य ॲसेट ॲलोकेशन करू शकतात. ॲसेट ॲलोकेशन कसं करायचं, काय आहे ते आपण एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. पण मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इथे आहे की तुमचा SIP जी आहे ना ती एव्हरी सिच्युएशनमध्ये SIP चालू राहिली पाहिजे. बिकॉज SIP ही सर्वात जास्ती महत्त्वाचा पार्ट असणार आहे मार्केटच्या व्हॉलेटिलिटीला टॅकल करण्यासाठी. आपण जर वाट बघितली आणि SIP चालू नाही केली तर दॅट विल बी अ डिझास्टर फॉर युअर फायनान्शियल लाईफ. सो ही जे मार्केटची व्हॅल्युएशन शिकतो आहे मोस्टली हे तुम्ही स्टॉक्ससाठी आणि लमसम इन्व्हेस्टमेंटसाठी वापरावा असं मला वाटतं आहे. सिमिलरली आता या दोन्ही गोष्टींचा जेव्हा आपण वापर करतो, म्हणजे PE रेशो आणि बफेट इंडिकेटर, या दोघींचा जर वापर केला आणि लो आलं तर आपल्याला ॲक्सलेटरवर पाय द्यायचा आहे, ॲग्रेसिव्ह जायचं आहे. जर फेअर आलं तर आपली नॉर्मल SIP चालू ठेवायची आणि सिलेक्टिव्ह काम करायचं आहे. आणि जर आपलं हाय आलं म्हणजे रेड अलर्ट जर आला आपल्यापुढे तर आपल्याला फक्त SIP चालू ठेवायची आणि बाकीच्या गोष्टींवर थोडासा पूर्णविराम लावायचा आहे. प्लस जी चालू असलेली SIP आहे त्याच्यामध्ये ॲसेट ॲलोकेशन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. ही जी स्लाईड आहे ही कम्प्लिटली आपण आत्तापर्यंत जे काही बोललो त्याच्याबद्दलचा एक बेसिक समरी मॅप आहे की तुमची ग्रीन झोन, दोघांची जर ग्रीन झोन आली तर तुम्हाला ॲग्रेसिव्ह जायचं आहे, दोघांची जर येलो झोन आली तर तुम्हाला सिलेक्टिव्ह राहायचं आहे, दोघांची जर रेड झोन आली तर तुम्हाला लमसम अवॉइड करायचं आहे. मात्र परत एकदा एक गोष्ट लक्षात घ्या, SIPचं इंजिन हे कंटिन्युअसली चालू असलं पाहिजे. बरं, आजच्या व्हिडिओचा मेजर गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची होती ती एवढीच होती का जर आपल्याला बेसिक गोष्टी कळायला लागल्या की मार्केट स्वस्त आहे, फेअर आहे, ओके, किंवा स्वस्त आहे किंवा मार्केट महाग आहे, ह्या गोष्टी जर कळायला लागल्या ना तर आपण इमोशनल डिसिजन टाळू शकू. कशा पद्धतीने टाळू शकू? बघा, मला बऱ्याच वेळा असं बघायला भेटतं की मार्केट जेव्हा बऱ्यापैकी हाय झालेलं असतं, वर गेलेलं असतं, त्यावेळेस जास्तीत जास्त लोकांना लमसम इन्व्हेस्टमेंट करायचे असतात. आणि मार्केट जेव्हा डाऊन गेलेलं असतं, मार्केटमध्ये जेव्हा क्रॅश आलेला असतो किंवा मार्केटमध्ये एखादं करेक्शन आलेलं असतं, त्यावेळेस काय होतं, जास्तीत जास्त लोकांना पैसे हे एक तर विड्रॉ करायचे असतात किंवा त्यांना त्यांची SIP थांबवायची असते किंवा त्यांना दुसरा गोल्डसारखा किंवा रिअल इस्टेटसारख्या गोष्टींमध्ये जायचं असतं. म्हणजे भीती त्या ठिकाणी त्यांच्या मनावर ताबा मिळवत असते. तर ही भीती काढण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे आपला की आपण मॅथमॅटिकली डिसिजन घेतला पाहिजे. आपल्याला नंबर्स माहिती आहे ना, त्यानुसार डिसिजन घेतला पाहिजे. त्यानुसार जेव्हा आपण डिसिजन घ्यायला लागतो तर मोस्ट प्रोबॅबली आपल्याला
मार्केटमध्ये लॉंग टर्ममध्ये फार चांगले रिटर्न्स मिळतात. ॲज लॉंग ॲज लक्षात घ्या, मार्केटची वॉरेन बफेट असो, चार्ली मंगर असो, काय सांगतात की मार्केटमध्ये तुम्ही खूप हुशार असण्यापेक्षा जर तुम्ही चुकीच्या गोष्टी टाळल्या किंवा चूक करणे टाळले तर तुम्हाला जास्ती बेनिफिट होऊ शकतो हुशार लोकांपेक्षा. तर आपल्याला तोच पॉईंट इथे लक्षात घ्यायचा आहे. तुम्हाला जर मार्केटच्या व्हॅल्युएशनबद्दल अजून काही डिटेल्स शिकायचं असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा. तुम्हाला व्हिडिओबद्दल काही शंका असेल तरी मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि या गोष्टीचा तुम्ही वापर जर तुम्हाला करायचा असेल की तुम्हाला PE रेशो मार्केटचा कुठे बघायचा, नंतर मार्केट कॅप टू GDP कुठे बघायचा, तर तुम्ही screener.in या वेबसाईटवर तुम्ही PE रेशो बघू शकतात. आणि जो मार्केट कॅप टू GDP आहे तो बघण्यासाठी डायरेक्टली तुम्ही गूगल सर्च करू शकतात. कारण की मार्केट कॅप टू GDP हा थोडासा लेट डेटा असतो, तर याला बऱ्याच वेळा कॅल्क्युलेट करावं लागतं किंवा बऱ्याचशा पेड वेबसाईट्ससुद्धा हे दाखवतात. पण नॉर्मली गूगल सर्च केलं तरी हा डेटा आपल्याला दिसून जातो. तर इट्स ओके. दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच.